आपला आजचा घटक आहे रांगेतील स्थान. पहा, या प्रश्न प्रकारात रांगा, वस्तू, झाडे म्हणजे रस्त्याच्या कडेने लावलेली झाडे, माणसे, रेषा यांच्यामधील असलेले अंतर विद्यार्थ्याने अनुमान करून किंवा तर्क करून विचारशक्तीने प्रश्न सोडवून योग्य उत्तर शोधायचे असते. पहा, त्याच्यासाठी इथे काही सूत्र दिलेली आहेत. पहा, हे जर रांगेमधला जर मधला क्रमांक वगैरे किंवा रांगेतील एकूण संख्या जर काढायची असेल, रांगेमध्ये एकूण किती मुलं, त्यावेळेला जर मधला क्रमांक जर दिला असेल तर मधला क्रमांक गुणिले 2 आणि वजा 1 केलं तर त्या रांगेत एकूण किती विद्यार्थी आहेत हे आपल्याला समजतं. त्याच्यानंतर एकूण संख्या जर काढायची असेल आणि एकूण अंतर भागिले शेजारील 2 पदांमधील अंतर किंवा 2 मुलांमधील अंतर, 2 झाडांमधील अंतर असं जर असेल तर हे सूत्र आपण तिथे वापरू शकतो. त्याच्यानंतर हे एक सूत्र आहे, हे सूत्रसुद्धा आपण वापरू शकतो. झाडं असतील किंवा 2 खांबांमधील अंतर, 2 झाडांमधील अंतर, त्याची एकूण संख्या किंवा त्याच्यामधील एकूण अंतर जर काढायचं असेल तर ही सूत्र आपण वरची वापरू शकतो. त्याच्यानंतर पहा, ही सूत्र कशाची आहेत? काप, घाव आणि गाठी. एखादी दोरी जर किती ठिकाणी कापली तर किती तुकडे होतील, एखाद्या वस्तूवर जर घाव घातले आणि जर त्याचे तुकडे केले तर ते किती होतील, किंवा एखाद्या दोरीला जर आपण गाठी मारत गेलो पुढे पुढे तर असे किती गाठी किंवा किती भाग त्या दोरीचे किंवा त्या दोऱ्याचे होतील, या प्रकारची ही सूत्र आहेत. पहा, त्याच्यासाठी तुकड्यांची संख्या वजा 1 असं जर आपण केलं तर एकूण किती वेळा ती दोरी कापली आहे हे आपल्याला मिळतं, किंवा मग किती वेळा दोरी कापलेली आहे, कापांची संख्या प्लस 1 अधिक 1 जर केलं तर किती तुकडे होतात हे आपल्याला इथे समजतं. त्याच्यासाठी ही 2 सूत्रे आहेत. आता आपण व्यवसाय सोडवायला सुरुवात करूयात. एका रांगेत सविता बरोबर मध्यभागी उभी असून तिचा क्रमांक 13वा आहे. तर रांगेत एकूण किती मुली आहेत? पहा, इथे जर आपण या पद्धतीने जर आपण निरीक्षण जर केलं तर सविताचा क्रमांक पहा 13वा आहे आणि सविता बरोबर मध्यभागी म्हणजे उभी आहे, म्हणजे सविताच्या उजवीकडे आणि सविताच्या डावीकडे सारखीच मुलं आहेत म्हणून सविता मध्यभागी आहे. आणि तिचा क्रमांक जर 13वा असेल तर सविताच्या उजवीकडे 12 मुलं असतील आणि सविताच्या डावीकडे सुद्धा 12 मुलं असतील आणि म्हणून मग सविता मध्यभागी येईल. तर हे डावीकडचे 12, उजवीकडचे 12 हे 24 आणि एक सवितामध्ये असे 12 आणि 12 24 आणि एक सविता 25 असे एकूण त्या रांगेमध्ये 25 मुली असतील. किंवा मग सूत्राचा वापर सुद्धा आपण इथे करू शकतो. पहा, मधला क्रमांक गुणिले 2 करायचं. पहा, मधला क्रमांक किती आहे? 13. 13 गुणिले 2 26 आणि त्याच्यामधून वजा 1 केलं तर 13 गुणिले 2 26 वजा 1 25 असं एकूण संख्यासुद्धा निघते. किंवा असंही केलं तरी आपल्याला ते उत्तर सोडवता येतं. प्रश्न 2. मधल्या मुलाच्या पुढे 7 मुले असल्यास त्या रांगेतील एकूण मुले किती? पहा, आता आपल्याला इथे काय सांगितलं आहे? मधल्या मुलाच्या पुढे 7 मुले असल्यास म्हणजे एक मुलगा आहे जो की मधोमध रांगेमध्ये उभा आहे, मधोमध रांगेत उभा आहे. तो मुलगा जर आपण हा पकडला, मधोमध राहिलेला उभा हा मुलगा जर असेल तर त्या मुलाच्या पुढे 7 मुले आहेत. हा मुलगा जर सोडला तर त्याच्या पुढे आणखी 7 मुलं आहेत आणि हा जर मधला असेल तर त्याच्या मागे सुद्धा 7 मुलं असणार आहेत. हा जर मधोमध जर मुलगा यायचा असेल तर त्याच्या पुढे आणि त्याच्या मागे सुद्धा सारखीच मुलांची संख्या आहे. म्हणून हा मधला मुलगा त्याच्या पुढे जर 7 असतील तर त्याच्या मागे सुद्धा 7 आणि मासे रांगेत एकूण किती मुलं आहेत? हे 7 आणि 7 14 आणि हा मधला मुलगा एक 15. तर रांगेत एकूण 15 मुले असतील. प्रश्न 3. एका तारेचे समान 15 भाग करायचे असल्यास ती किती ठिकाणी कापावी लागेल? पहा, एका तारेचे जर समान 15 भाग करायचे आहेत तर ती तार किती ठिकाणी? तर वजा 1, 15 वजा 1 वरती सूत्र आपल्याला दिलेलं आहे. पहा, इथे तुकड्यांची संख्या वजा 1 तर आपल्याला त्याच्या कापांची संख्या मिळते. तर त्याप्रमाणे जर तारेचे 15 भाग करायचे असतील तर 14 वेळा आपल्याला ती तार कापावी लागेल. 15 वजा 1 म्हणजे 14 वेळाची ती तार जर आपल्याला कापली तर 15 भाग त्याचे आपल्याला मिळू शकतील.
किंवा मग या पद्धतीने सुद्धा पहा, एका तारेचे जर एकदा कापले तर 2 तुकडे होतात, एकदा कापले तर 2 तुकडे होतात, 2 वेळा कापले तर 3 तुकडे होतात. याप्रमाणे जर आपण निरीक्षण केलं तर जेवढ्या वेळा कापू त्याच्यापेक्षा 1 तुकडा आपल्याला जास्त मिळतो. म्हणजे 14 वेळा जर कापलं तर त्याचे 15 तुकडे आपल्याला मिळतील. चौथा प्रश्न, 200 मीटर अंतरात 10 मीटर अंतरावर एक झाड, याप्रमाणे झाडे लावल्यास एकूण किती झाडे लावता येतील? पहा, यासाठी एक सूत्र आहे. पहा, इथे सूत्र आहे एकूण अंतर भागिले 2 पदांमधील अंतर. म्हणजे इथं आपल्याला आता 2 झाडांमधील अंतर घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये 1 मिळवलं की एकूण किती झाडे लावता येतील हे आपल्याला इथे सांगता येईल. तर आपण इथे पाहूयात. एकूण अंतर 200 आहे आणि 2 झाडांमधील अंतर 10 आहे. तर 200 भागिले 10 जर केलं तर आपलं उत्तर 20 येतं आणि 20मध्ये 1 मिळवले तर एकूण आपल्याला 21 झाडे लावता येतील. पहा, हे सूत्रच आहे एकूण अंतर भागिले 2 झाडामधील अंतर आणि येणाऱ्या उत्तरामध्ये 1 मिळवलं की एकूण झाडे किती लावता येतील हे आपल्याला काढता येतं. याप्रमाणे 21 हे याचं योग्य उत्तर आहे. प्रश्न 5, सलीम एका रांगेत डावीकडून 13वा व उजवीकडून 17वा आहे, तर रांगेत एकूण मुले किती? पहा, सलीम एका रांगेत डावीकडून 13वा आहे. पहा, ही एक रांग आहे. जर डावीकडून जर मोजलं तर सलीमचा नंबर 13वा आहे. म्हणजे सलीमच्या अगोदर इकडे 12 मुले आहेत. सलीमच्या अगोदर 12 मुले आहेत आणि हा सलीम 13वा आहे. आणि जर उजवीकडून मोजलं तर सलीमचा नंबर 17वा आहे. सलीमचा नंबर 17वा आहे. म्हणजे सलीमच्या उजवीकडे 16 मुलं आहेत. ही 16 आणि हा सलीम 17वा. तर या पद्धतीने इकडून मोजलं तर 13वा हा सुद्धा सलीम आहे आणि हा सुद्धा सलीमच आहे. परंतु इकडून मोजलं तर उजवीकडून त्याचा नंबर वेगळा आहे आणि डावीकडून मोजलं तर त्याचा नंबर हा वेगळा आहे. परंतु हा दोन्हीमध्ये 13 नंबरलाही सलीम आहे इकडून आणि उजवीकडून 17 नंबरला सुद्धा हा सलीमच आहे. म्हणजे हा नंबर कोणाचा आहे? सलीमचा आहे. हा पूर्ण कोण आहे? सलीम. आणि सलीमच्या उजवीकडे 16 मुलं आहेत, सलीमच्या डावीकडे 13 मुलं आहेत. तर अशी एकूण रांगेत मुलं किती? तर ही 12, डावीकडे 12, उजवीकडे 16 आणि मध्ये हा सलीम. तर 16 अधिक 12 28 आणि अधिक हा सलीम 1 29 अशी रांगेमध्ये एकूण 29 मुले आहेत. पर्याय पहिला. प्रश्न 6, एका रांगेमध्ये मीना मध्यभागी असून तिच्या डावीकडे 8व्या क्रमांकावर सीमा आहे आणि उजवीकडे 10व्या क्रमांकावर लीना आहे. तर या रांगेत कमीत कमी किती मुली असल्या पाहिजे? पहा, ही जर रांग जर आपण पकडली तर मीना मध्यभागी आहे आणि मीनाच्या उजवीकडे काही मुली आहेत आणि मीनाच्या डावीकडे काही मुली आहेत. पहा, तिच्या डावीकडे 8व्या क्रमांकावर सीमा आहे. म्हणजे मीनाच्या डावीकडे 8व्या क्रमांकावर म्हणजे शेवटची मुलगी ही सीमा आहे. म्हणजे मीनाच्या डावीकडे 8 मुली आहेत. मीनाच्या डावीकडे 8 मुली आहेत आणि उजवीकडे 10व्या क्रमांकावर लीना आहे. आणि जर उजवीकडे जर मोजलं तर उजवीकडे 10व्या क्रमांकावर लीना आहे. म्हणजे मीनाच्या उजवीकडे एकूण 10 मुली आहेत. मीनाच्या उजवीकडे 10 मुली आहेत आणि मीनाच्या डावीकडे 8 मुली आहेत आणि मध्ये मीना आहे. तर पहा, मग रांगेत एकूण कमीत कमी किती मुली असल्या पाहिजे? तर उजवीकडच्या 10, डावीकडच्या 8 18 आणि मीना 1 मध्ये अशा 19. तर रांगेमध्ये एकूण कमीत कमी 19 मुली असल्या पाहिजे. त्याच्यापेक्षाही जास्त असू शकतात, परंतु कमीत कमी 19 मुली या रांगेमध्ये असू शकतात. प्रश्न 7, प्रत्येक 1 मीटरचा एक तुकडा याप्रमाणे 7 मीटर कापड किती ठिकाणी कापावे लागेल? पहा, एकूण कापड 7 मीटर आहे. एकूण कापड किती आहे? 7 मीटर आहे
आणि 1-1 मीटरचा एक तुकडा करायचा. तर 7 मीटरचे किती तुकडे होणार आहेत? 1-1 तुकडा जर 1 मीटरचा असेल तर 7 मीटरचे 7 तुकडे होणार आहेत. कापडाचे 7 तुकडे होण्यासाठी मग आपल्याला ते कापड किती वेळा कापावं लागेल किंवा किती ठिकाणी कापावं लागेल? तर 7 वजा 1 6 वेळा आपल्याला कापावं लागेल. म्हणजे 6 वेळा जर ते कापड किंवा 6 ठिकाणी जर कापलं तर त्याचे 7 तुकडे होणार आहेत. म्हणून पर्याय 4 6 ठिकाणी कापावं लागेल हा पर्याय योग्य आहे. प्रश्न 8. झाडांच्या रांगेत एका आंब्याच्या झाडाचा डावीकडून 5वा आणि उजवीकडून 17वा क्रमांक आहे. तर त्या रांगेतील बरोबर मध्यभागी येणाऱ्या झाडाचा क्रमांक किती असेल? पहा, झाडांच्या रांगेत एका आंब्याचा डावीकडून 5वा, पहा डावीकडून 5वा क्रमांक आहे. म्हणजे आंब्याच्या डावीकडे आणखी 4 झाडं आहेत. ही 4 झाडे आणि आंब्याचा क्रमांक 5वा. तसेच उजवीकडून 17वा, म्हणजे उजवीकडून जर मोजलं तर आंब्याच्या झाडाचा हा 17वा क्रमांक आहे. म्हणजेच झाडाच्या उजवीकडे आणखी 16 झाडं आहेत. ही 16 आणि एक हा आंबा 17वा. म्हणजे डावीकडून 5वा, उजवीकडून 17वा, म्हणजे उजवीकडे 16 आणखी झाडं आहेत आणि डावीकडे आणखी 4 झाडं आहेत. अशी एकूण रांगेमध्ये किती झाडं आहेत? तर हे 16 आणि 4 20 आणि हे मधलं एक झाड आंब्याचं, असे 21 झाडं आहेत. किती झाडं आहेत? 21 झाडं आहेत. तर एकूण झाडे जर 21 असतील तर आता आंब्याचा आपल्याला कितवा क्रमांक आहे? मधोमध आंबा जर इथे पहा काय दिलेलं आहे, तर रांगेतील बरोबर मध्यभागी येणाऱ्या झाडाचा क्रमांक शोधायचा आहे. पहा, रांगेमध्ये एकूण 21 झाडं आहेत आणि मधोमध जर जे झाड आहे आंब्याचं ते जर आपण मध्ये ठेवलं तर उजवीकडे 10, डावीकडे 10 आणि हा आंबा 11वा. म्हणजे उजवीकडून मोजलं तरी 10 आणि एक हा 11 नंबर आणि डावीकडून जरी मोजलं तर 10 आणि हा आंब्याच्या झाडाचा 11वा. म्हणजे मधोमध जे झाड आहे त्याचा क्रमांक कितवा आहे? 11वा. पर्याय चौथा. प्रश्न 9. एका रांगेत 13 विद्यार्थी उभे आहेत. 2 विद्यार्थ्यांमध्ये 5 मीटर अंतर आहे. तर त्या रांगेची एकूण लांबी किती? पहा, इथे वरती सूत्र दिलेलं आहे. एकूण संख्या म्हणजे विद्यार्थ्यांची एकूण संख्या वजा 1 करायचं आणि 2 पदांमधील म्हणजे 2 विद्यार्थ्यांमधील अंतर त्याला गुणिले करायचं. तर एकूण अंतर, त्या रांगेचं एकूण अंतर आपल्याला इथे निघणार आहे. पहा, सूत्राप्रमाणे जर 13 विद्यार्थी जर रांगेत उभे आहेत तर 13 वजा जर 1 केलं, 13 वजा 1 12 आणि 2 पदांमधील अंतराने त्याला गुणायचं. 12 गुणिले 5 केलं तर 12 पंचे 60. तर त्या रांगेची एकूण लांबी 60 मीटर ही आहे. सूत्रामध्ये जर किमती काढल्या तर आपल्याला हे डायरेक्ट उत्तर मिळतं. आणि ज्या विद्यार्थ्यांना सूत्र लक्षात नसेल, सूत्रानुसार येत नसेल करता, तर डायरेक्ट 13 विद्यार्थी काढायचे एका वहीच्या कच्च्या पानावर. रांगेमध्ये 13 विद्यार्थी चित्ररूपामध्ये काढायचे आणि अंतर मोजायची. 5-5-5ने अंतर जर मोजलं तर 60 मीटर हे उत्तर तुमचं येणार आहे. प्रश्न 10. एका रांगेत 23 मुले उभी आहेत. बरोबर मध्यभागी अपूर्व उभा आहे. त्याच्या उजवीकडे चित्रा उभी आहे. तर तिचा रांगेतील पुढीलपैकी कोणता क्रमांक असेल? पहा, एका रांगेत 23 मुलं उभी आहेत आणि अपूर्व बरोबर मध्यभागी उभा आहे. जर अपूर्व जर मध्यभागी उभा असेल तर अपूर्वच्या उजवीकडे 11 मुले असतील आणि अपूर्वच्या डावीकडे 11 मुलं असतील. तर अपूर्व बरोबर मध्ये 12व्या नंबरला येणार आहे. पहा, उजवीकडून मोजलं तरी 11 आणि एक अपूर्व 12वा आणि डावीकडून सुद्धा 11 आणि अपूर्व एक 12वा. अशा पद्धतीने अपूर्व मध्यभागी येणार आहे. 11 आणि 11 22 आणि अपूर्व एक हा 23. असे एकूण 23 मुलं रांगेमध्ये येत आहेत. आता पाहूया त्याच्या उजवीकडे चित्र उभी आहे. पहा, अपूर्व आहे 12 नंबरला. अपूर्वच्या उजवीकडे चित्र उभी आहे. तर तिचा रांगेतील क्रमांक कोणता आहे? पहा, इकडून जर मोजत आलं तर ही 11 मुलं आहेत. किती आहेत? 11 आणि अपूर्व 12वा.
आणि अपूर्वाच्या शेजारीच चित्रा उभी आहे. तर 1 2 3 4 तर अपूर्वाचा जर मोजत आले तर अपूर्वाचा शेवटचा, एकूण मुलं जर 11 आहे तर शेवटचा तिचा 11वा क्रमांक आणि मग अपूर्व 12वा. इकडून उजवीकडून जर मोजत आलं तर चित्रा ही 11व्या नंबरला आणि अपूर्व तिच्या शेजारी लगेच 12 नंबरला. अशा पद्धतीने या चित्राचा 11वा क्रमांक असणार आहे. पर्याय दुसरा 11वा क्रमांक चित्राचा रांगेमध्ये असेल.